गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया प्रभाग क्रमांक 3। प्रभाग क्रमांक 3 चा विचार करता या प्रभागामध्ये 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 3 सर्वसाधारण। या प्रभागामध्ये विश्वेश्वर नगर, तरेआळी, हनुमान आळी, गांगार आळी, पिंपळडोह परिसर, स्मशानभूमी परिसर यांचा समावेश होत असून या प्रभागामध्ये तरेआळी या परिसराचा विचार केल्यास सर्वात जास्त मतदार या विभागात आहे। तसेच हा भाग जुन्या धारकरांना मानणारा आहे। आत्ताच्या स्थितीला या भागामध्ये संतोष शृंगारपुरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने शृंगारपुरे हे येथील उमेदवाराचे भवितव्य ठरविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतील। या प्रभागात कळत न कळत वारकरांचा देखील दबदबा आहे। 2011 आणि 2016 ला या प्रभागातून रजनी वारकर आणि राजू वारकर हे अनुक्रमाने निवडून आले आहेत। आता या प्रभागाचा विचार करता येथील नगरसेवक हे राजू वारकर आणि भावना बांधणकर ह्या आहेत। परंतु जुन्या प्रभागाचा विचार करता नवीन प्रभागामधून काही भाग कट झाल्याने या प्रभागामध्ये हनुमान आळी मधील थोडाफार ब्राह्मण समाजाचा बोलबाला असणार आहे। गांगार आळीचा विचार करता या प्रभागात स्थानिकांपेक्षा ग्रामीण भागातील वास्तव्याला आलेली मंडळी ही जास्त आहे। तरेआळीचा विचार करता आणि गांगार आळीचा विचार करता या दोन आळी मिळून निवडून येणाऱ्या उमेदवाराचे भवितव्य ठरवण्याची ताकद आहे। या प्रभागामध्ये भाजपची फारशी ताकद नसल्याने धारकर प्रणित अथवा शृंगारपुरे प्रणित निवडून येण्याची दाट शक्यता आहे। भाजपला येथे यश संपादन करायचे असेल तर उमेदवार तेवढ्याच तोलामोलाचे द्यावे लागतील, त्याशिवाय भाजपची डाळ येथे शिजणार नाही। संभाव्य उमेदवारांचा विचार करता रजनी वारकर, राजू वारकर, संजय म्हात्रे, प्रशांत ओक, समीर साने, महेश नाईक, रवींद्र जाधव, संतोष वाघ, अंजली जोगळेकर, सचिन शिगवण आदींच्या घरातील उमेदवार असू शकतील। पण सध्या स्थिती या प्रभागामध्ये भाजपकडे विजय संपादन करणारा हुकमी उमेदवार दिसत नसल्याने तसेच शिवसेना शिंदे गट या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचे स्थानिक आघाड्यांची ताकद वाढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही। परंतु भाजपने योग्य उमेदवार दिल्यास विकासाचा दृष्टिकोन ठेवून येथील जनता भाजपच्या कमल फुलवण्यासाठी सध्या तरी तयार दिसत आहे। परंतु भाजपमध्ये या प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कळत न कळत नाराजीची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे। या प्रभागाचा विचार करता मराठा, ब्राह्मण आणि आगरी समाजाचे मतदान जास्त आहे। परंतु मराठा खालोखाल आगरी आणि नंतर ब्राह्मण समाज हेही विसरता कामा नये। येथे उमेदवार देताना मराठा आणि आगरी समीकरण जुळवूनच उमेदवार द्यावे लागेल। तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।